हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज मनीषा कासार. आज मी एक नवीन लेक्चर व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. तो आहे चॅप्टर नंबर 3चा लास्ट लेक्चर. याचा टॉपिक असणार आहे आज फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ अ केमिकल रिएक्शन, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन अँड रेन्सिडिटी. तर सुरू करूया. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ अ केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रियाचे दरला प्रभावित करणारे कारक. तर सर्वप्रथम महत्त्वाचं कारक आहे ते म्हणजे नेचर ऑफ द रिएक्टंट, अभिकारकांचा स्वभाव. अभिकारकचा स्वभाव जसा असेल तर रासायनिक अभिक्रियाचा दर त्या हिशोबाने असेल. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. 2 मेटल घेते, ॲल्युमिनियम अँड झिंक. दोघांची क्रियाशीलता कमी जास्त आहे. ॲल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह देन झिंक. ॲल्युमिनियम मोर रिएक्टिव्ह आहे, म्हणून जेव्हा ॲल्युमिनियम आणि झिंक दोघांची वेगवेगळी हायड्रोक्लोरिक ॲसिडची क्रिया करून घेतात तर हायड्रोजन गॅस तर निघते. हे स्वभाव आहे मेटलचा की जेव्हा हायड्रोक्लोरिक ॲसिडचे रिएक्शन करतात हायड्रोजन गॅस निघते. ओके, आणि त्यासोबत सॉल्ट बनतो, वॉटर सॉल्युबल सॉल्ट बनतो. पण या ठिकाणी ॲल्युमिनियमची रिएक्शन लवकर होते झिंकपेक्षा, बिकॉज ॲल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह देन झिंक. तर असा फरक असतो नेचर ऑफ द रिएक्टंटमुळे. बी आहे साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट. रिएक्टंटचा पार्ट जसा साईज जसा असेल त्या हिशोबाने रिएक्शनचा दर असेल. जर पार्टिकल अगदी महीन असेल, बारीक असतील तर जो रिएक्शनचे दर आहे ते जास्त असेल, आणि जर पार्टिकल मोठे असतील तर रिएक्शनचा जो रेट असेल तो जास्त कमी असणार आहे. येतो लक्षात. इथे एक्झाम्पल क्वेश्चनही आलेला आहे की जो शहाबदी टाईल व्हाईल एट अ फास्टर स्पीड, पीसेस ऑफ द शहाबद टाईल्स व्हाईल एट फास्टर स्पीड विथ द पावडर. शहाबदी टाईल्सची क्रिया ही त्याच्या पावडरपेक्षा धीमी होते, पावडरची रिएक्शन ही लवकर होते. याचा क्वेश्चन आलेला आहे मागे. याचं कारण सांगता येईल की the particles of the reactant taking part in the reaction, smaller the size of the reactant particle, higher the rate of the reaction. की पार्टिकलचा साईज जितका छोटा असेल अभिक्रियाचा रेट तितकाच जास्त असणार. सी, तिसरा फॅक्टर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. अभिकारकाच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करणार. सो डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, रिएक्ट विथ स्लोली विथ CaCO3. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेटशी डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड हळूहळू क्रिया करतो, जबकि CaCO3 जेव्हा कॉन्सन्ट्रेट HCl रिएक्शन करतो तर ही रिएक्शन लवकर होते, कारण HClचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणून. तर कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिएक्ट्स फास्टर देन डायल्यूट ॲसिड. लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेट म्हणजे गाढा ॲसिड आहे आणि डायल्यूट ॲसिड म्हणजे असा ॲसिड ज्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे. तर कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिएक्ट्स फास्टर देन डायल्यूट ॲसिड, विच मीन्स दॅट द रेट ऑफ अ रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. डी, टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. रिएक्शनच्या टेम्परेचरवर डिपेंड करते. व्हाईल स्टडीइंग डिकम्पोजिशन रिएक्शन यू हॅव कॅरीड आउट डिकम्पोजिशन ऑफ लाईमस्टोन. लाईमस्टोनचं डिकम्पोजिशन तुम्ही बघितलेलं आहे डिकम्पोजिशन रिएक्शनमध्ये, की जेव्हा त्याचं टेम्परेचर वाढवलं तेव्हाच रिएक्शन होते, अदरवाईज रिएक्शन होत नाही. तर लाईम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाईमस्टोन. जोपर्यंत गरम करत नाही तो जो सॉल्युशन होता तो मिल्की होत नाही, म्हणजे कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होत नाही, क्रिया पूर्ण होत नाही. ह्यावरून हे लक्षात येतो की द रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. ताप वाढवले असतात अभिक्रियाचा दर वाढतो. नंबर 5, कॅटलिस्ट. उत्प्रेरकाची उपस्थितीवरही डिपेंड करतो रासायनिक अभिक्रियाचा दर. तर आधी बघूया व्हॉट इज मीन बाय कॅटलिस्ट. सो कॅटलिस्ट is the substance in whose presence the rate of a chemical reaction changes without causing any chemical change to it is called a catalyst. कॅटलिस्ट म्हणजे असे पदार्थ ज्या पदार्थांची केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, परंतु त्या पदार्थामध्ये तो मात्र भाग घेत नाही, अशा पदार्थांना उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट असे म्हणतात. ह्या इथे कॅटलिस्ट दाखवलेला आहे पोटॅशियम क्रोमेट म्हणून. ऑन हिटिंग पोटॅशियम क्रोमेट KClO3 डिकम्पोजिशन स्लोली. याला गरम केल्याने हा डिकम्पोज होतो हळूहळू, आणि त्याचे 2 पदार्थ बनतात, ते आहेत पोटॅशियम क्लोराईड अँड ऑक्सिजन गॅस. द रेट ऑफ द अबव रिएक्शन नायदर इन्क्रीजेस बाय रिड्युसिंग द पार्टिकल साईज नॉर बाय इन्क्रीजिंग द रिएक्शन टेम्परेचर. तर ही रिएक्शनची गती वाढवायची असेल तर त्यासाठी रिएक्टंटचा पार्टिकल जर बारीक करून घेतला तरी रिएक्शनचा दर वाढत नाही, तसंच तापमानालाही जर वाढवलं तरी रिएक्शनचे दर वाढत नाही. मग काय, तर ही रिएक्शनची स्पीडला रेटला वाढवण्यासाठी प्रेझेन्स ऑफ मॅग्नेशियम डायऑक्साईड ही जरुरी आहे. म्हणजे MnO2 हा
कॅटलिस्ट उपस्थित करून दिला तर ही क्रिया लवकर होते. अँड नो केमिकल चेन टेक्स प्लेस इन MnO2. MnO2 हा प्रक्रियामध्ये भाग घेत नाही, पण फक्त याची उपस्थितीमुळे ही प्रक्रियाची जी रासायनिक अभिक्रिया आहे याचा दर वाढवता येतो. तर अशा असतो कॅटलिस्ट, ज्याची फक्त उपस्थितीमुळे एखादी रासायनिक अभिक्रियाचा दर वाढवता येतो किंवा ती रासायनिक अभिक्रिया शक्य होते. द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड इनटू वॉटर अँड ऑक्सिजन टेक्स प्लेस स्लोली. H2O2च्या डिकम्पोजिशन मागे बघितलं होतं तुम्ही, हे सुद्धा कॅटलिस्टची उपस्थितीमुळे शक्य होतो, जे आहे MnO2च्या उपस्थितीमध्ये याचा डिकम्पोजिशन होतो. तर हा सुद्धा एक एक्झाम्पल झाला कॅटलिस्टच्या उपस्थितीचा. मग अशा प्रकारे 5 फॅक्टर्स आहेत जो की अफेक्ट करतात द रेट ऑफ केमिकल रिएक्शन्सला. लक्षात घ्या, सर्व पॉईंट्स होते. फर्स्ट, नेचर ऑफ द रिएक्टंट. सेकंड, साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट. थर्ड, concentration of the reactant. fourth, temperature of the reaction. and 5, catalyst. नेक्स्ट टॉपिक अगदी महत्त्वाचा आहे, ते आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन. मेनी टाइप्स ऑफ सबस्टन्सेस गिव्ह रिएक्शन्स कॉल्ड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. बरेच प्रकारचे पदार्थांमध्ये ऑक्सिडेशनची रिएक्शन तसेच रिडक्शनची प्रोसेस होत असते. बघूया याबद्दल. 4 रिएक्शन्स दिलेले आहे. पहिली आहे 2Mg + O2 = 2MgO. देन इक्वेशन नंबर 21 दिली आहे C + O2 = CO2. बघा, दोघी इक्वेशनमध्ये रिएक्टंटला O जुडलेला आहे, ऑक्सिजन हा अटॅच झालेला आहे. ही संयोग अभिक्रिया आहे एक प्रकारे, पण ह्या संयोग अभिक्रियामध्ये मात्र ऑक्सिजन जोडलेला आहे. तर असे रिएक्शन ज्यामध्ये इन द रिएक्शन 20 and 21 रिएक्टंट combines with oxygen. So this type of reactions are called oxidation reaction. And again equation number 22. MgH2 = Mg + H2 and CH3 = CH2 डबल बॉन्ड CH2. हे दोघेही अभिक्रिया एक वेगळ्या प्रकारचे पण आपसात सेम आहे. हे दोघे अभिक्रियामध्ये खालचे H2 वेगळा झालेला आहे. बघा, MgH2 मधून H2 वेगळा झाला तर बनला Mg + H2 वेगवेगळा. तसंच CH3 मध्ये हायड्रोजनचे 6 ॲटम होते, तर रिएक्शन नंतर हायड्रोजनचे फक्त 4 ॲटम राहिले. तर इथेही 2 हायड्रोजन वेगळे झालेले आहे. तर हायड्रोजन वेगळे होणे सुद्धा, हायड्रोजन इज रिमूव्ड फ्रॉम द रिएक्टंट इन 22 and 23 अँड ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ द ऑक्सिडेशन रिएक्शन. म्हणजेच काय की असे केमिकल रिएक्शन ज्यामध्ये एकतर ऑक्सिजन जुडतो किंवा हायड्रोजन वेगळा होतो, त्याग होतो हायड्रोजनचा, असे रिएक्शन्सला आपण ऑक्सिडेशन किंवा द केमिकल रिएक्शन इन विच अ रिएक्टंट कंबाइंड विथ ऑक्सिजन और loses hydrogen to form the product is called oxidation reaction. Some oxidation reactions are brought about by use of specific chemical substances. काही ऑक्सिडेशन रिएक्शन्स हे काही विशेष प्रकारचे केमिकलचा वापर करून केली जाते. जसं एथिल अल्कोहोलचा ऑक्सिडायझेशन होतो आणि तो ॲसिडिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो. CH3CH2OH on oxidizing in the presence of K2Cr2O7 means potassium dichromate or H2SO4, that is sulfuric acid, is equals to CH3COOH. Here the acidic potassium dichromate makes oxygen available for the oxidation of the reactant ethyl alcohol. या ठिकाणी जो ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट आहे तो ऑक्सिजन अवेलेबल करून देतो, ज्यामुळे एथिल अल्कोहोलचा ऑक्सिडायझेशन होतो आणि एथिल अल्कोहोल हा ॲसिटिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो. या ठिकाणी पोटॅशियम डायक्रोमेटने ऑक्सिजन अवेलेबल करून दिला अल्कोहोलला ॲसिडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी. तर असे पदार्थ जे रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी ऑक्सिजन अवेलेबल करून देतात आणि ऑक्सिडेशनची अभिक्रिया पूर्ण होते, यालाच ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे ऑक्सिकारक असे म्हणतात. पोटॅशियम परमॅग्नेट हा आपण आताच बघितलं की एक ऑक्सिडेंट म्हणून कार्य करतो. इथे एक इक्वेशन नंबर 25 दिलेली आहे, जी काही मी रीडिंग करून दाखवते, तुम्हाला रीडिंगही आलं पाहिजे म्हणून. 2 KMnO4 + 10 FeSO4 + 8 H2SO4 is equals to K2SO4 + 2 MnSO4 + 5 Fe2SO4 thrice + 8 H2O. ही जी इक्वेशन नंबर 25 आहे, यात विचारलं आहे की कोणते कंपाऊंडचे ऑक्सिडायझेशन झालेलं आहे KMnO4 ची प्रेझेन्समध्ये.
तर आन्सर आहे FeSO4चा. FeSO4 हा कन्वर्ट झाला आहे Fe2SO4 थ्राईसमध्ये. तर आपण कशावरून सांगू शकतो की फेरस सल्फेटचा या ठिकाणी ऑक्सिडाइज झालेला आहे. याचं कारण दिलेलं आहे खाली की ट्वाइस FeSO4 इज इक्वल्स टू Fe2SO4 थ्राईस. यामध्ये Fe2 प्लस SO4 2 मायनस हा लेफ्ट हँड साईडमध्ये त्याचे तुकडे झाले, तर राईट हँड साईडला ट्वाइस Fe3 प्लस 3 SO4 2 मायनस हे त्याचे आपण तुकडे केले. तर हे दोघे तुकड्यामध्ये बघा Fe2 प्लस लेफ्ट हँड साईडला आणि Fe3 प्लस राईट हँड साईडला. तर Fe2 प्लसला फेरस आयन म्हणतात आणि Fe3 प्लसला फेरिक आयन म्हणतात. तर फेरस आयनमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉनची कमी आहे, तर फेरिक ऑक्साईडमध्ये 1 इलेक्ट्रॉन अजून कमी आहे. तर 1 इलेक्ट्रॉनला गमावला गेला आहे या अभिक्रियामध्ये असं सांगता येतो. तर इथून ऑक्सिडेशनची ही डेफिनेशन तयार होते नवीन की अशी अभिक्रिया ज्यामध्ये इलेक्ट्रॉन त्याग केला जातो त्यालाच ऑक्सिडेशनची रिएक्शन अशी म्हटली जाते. हे बघा इथे दाखवलेलं आहे नेट आयोनिक रिएक्शन मध्ये की जो फेरस आयन आहे तो आफ्टर रिएक्शन फेरिक आयन मध्ये चेंज झालेला आहे. 2 च्या ऐवजी इथे तिसरा जो इलेक्ट्रॉन गमावला गेला आहे, तिसरा इलेक्ट्रॉन, तो म्हणजे इथे ऑक्सिडायझेशनची रिएक्शनला प्रेझेंट करतोय. तर नवीन डेफिनेशन तयार होते. The reaction in which reactant lose one electron, 1 or more than 1 electron, okay? So this type of reaction are called oxidation reaction. So oxidation means losing 1 or more electrons. आता या ठिकाणी ऑक्सिडेशन रिएक्शन कंप्लीट झालेली आहे. आता येतो आपण रिडक्शन रिएक्शनवर. त्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 26 बघावी लागणार आहे. इक्वेशन नंबर 26 म्हणते CuO प्लस H2 इज इक्वल्स टू Cu प्लस H2O. इथे CuO मधून O रिप्लेस झालेला आहे, O निघालेला आहे. तर ही जी रिएक्शन आहे ही ऑक्सिडेशन पेक्षा वेगळी आहे, कारण ह्यामध्ये ऑक्सिजन निघालेला आहे, अटॅच नाही झालाय, निघालेला आहे. तर ही जी रिएक्शन आहे ही ऑक्सिडायझेशन रिएक्शन पेक्षा उलट म्हणजे रिडक्शन रिएक्शन होय. लिहिलं आहे The chemical reaction in which reactant gain hydrogen are called reduction. जे हायड्रोजन गेन करतो. आता गेन कोण केला आहे? हायड्रोजन. तर O ने हायड्रोजन गेन केलेला आहे आणि H2O बनला आहे. तसंच CO कडून O निघालेला आहे. तर सिमिलरली द रिएक्शन इन विच अ रिएक्टेंट लुजेस ऑक्सिजन, ऑक्सिजनला गमावतो टू फॉर्म द प्रोडक्ट इज कॉल्ड रिडक्शन रिएक्शन. The substance that brings about reduction is called a reductant or reducing agent. आणि जो पदार्थ रिडक्शनची प्रक्रिया करून देतो म्हणजे जो हायड्रोजन अवेलेबल करून घेतो किंवा ऑक्सिजनला घेऊन घेतो ते पदार्थाला आपण रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टेंट असे म्हणणार. When hydrogen gas is passed over black copper oxide, a reddish colored layer of copper is formed. हा याचा एक्झाम्पल आहे विथ रिएक्शन इथे देणे गरजेचं आहे जेव्हा रिएक्शनची डेफिनेशन विचारले जाते. Which is the reductant in this reaction and which reactant has undergoes reduction? तर बघा इथं रिडक्टेंट कोण आहे? रिडक्टेंट आहे जो ऑक्सिजन एकतर घेणार किंवा हायड्रोजन उपलब्ध करून देणार. तर H2 हा रिडक्टेंट आहे कारण H2O ला अट्रॅक्ट करतो आपल्याकडे. तसेच रिडक्शन कोणाचं झालेलं आहे? तर रिडक्शन झालं आहे CuO चा. लक्षात येतोय? इन दिस रिएक्शन एन ऑक्सिजन ॲटम गोज अवे, एक ऑक्सिजन ॲटम गेला CuO कडून, तर याचा झालं रिडक्शन. विच मीन्स दॅट reduction of copper oxide takes place, whereas hydrogen molecule takes up oxygen atom and water H2O is formed, meaning oxidation of hydrogen. हायड्रोजनचा ऑक्सिडेशन झालंय कारण हायड्रोजनने O गेन करून O मिळवून H2O बनवलेला आहे या ठिकाणी. थस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑकर सिमल्टेनियसली. याचा अर्थ असा की जे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ही दोघी प्रोसेस एक सोबत होते. द रिडक्टेंट इज ऑक्सिडाइड, जो रिडक्टेंट आहे तो स्वतः ऑक्सिडाइज होतो बाय द ऑक्सिडेंट and the oxidant is reduced by the reductant. Due to these characteristics of the reduction and oxidation reaction, a single term redox reaction is used in place of the two term. कारण हे रिडक्टेंट आणि ऑक्सिडेंट हे दोघेही एका वेळेस काम करतात आणि दोघी क्रिया घडवून आणतात, म्हणून हे दोघी प्रोसेसला वेगवेगळं नाव न देता अशा प्रक्रियांना आपण रिडक्शन मीन्स RED, रिडक्शनचा RED घेतला आणि ऑक्सिडेशनचा OS घेतला आणि
रेडॉक्स रिएक्शन असे नाव दिले गेलेले आहे. तर बघा या ठिकाणी 3 वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहे ऑक्सिडेशन रिएक्शनचे. एक तर वर होता आणि हे 2 खाली दिलेले आहे. यासोबत इफ ऑक्सिडेशन मीन्स लुजिंग इलेक्ट्रॉन्स व्हॉट इज इन बाय रिडक्शन. प्रश्न विचारला आहे की ऑक्सिडेशन मीन्स इलेक्ट्रॉन लूज करणे होय, तर सांगा रिडक्शन म्हणजे काय होय. तर रिडक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करणे होय, इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करणे म्हणजे रिडक्शन होय. यानंतर पुढचा टॉपिक आहे कोरोजन. कोरोजन म्हणजे जंगणे, जंग लागणे. तर लोखंडाच्या वस्तूवर तुम्ही नेहमी बघितलं असेल एक रेडिश कलरची लेअर तयार होते, याला आपण जंग लागणे असं म्हणतो. इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, त्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की लोखंडाच्या वस्तूला कशा प्रकारे जंग लागते आणि कशा पद्धतीने त्याला वाचवू शकतो. 4 टेस्ट ट्यूब आहे, वेगवेगळे टेस्ट ट्यूब घ्यायचे आहे. एक टेस्ट ट्यूबमध्ये ऑइल भरायचं आहे, दुसरीमध्ये सॉल्ट सॉल्युशन म्हणजे मिठाचं पाणी करून घ्या, तिसऱ्यामध्ये काहीच भरायचं नाही, तर चौथ्यामध्ये हवा तसंच एनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड भरायचं आहे. हे अगदी साधी सिंपलची ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही घरी पण करून बघू शकता. मग आता हे 4 सॉल्युशनमध्ये एक एक लोखंडाचा खिळा टाकायचा आहे. तुम्ही काय बघणार की जो हवेमध्ये होता खिळा त्याला जंग लागलेला आहे, तसंच पाणीमध्ये जो आहे त्यालाही जंग लागला आहे. आणि सॉल्ट सोल्युशनमध्ये तर जास्त जंग लागला आहे, कारण सॉल्ट सोल्युशनमुळे जंग लागण्याची प्रोसेस ही लवकर होते. आणि ऑइलमध्ये ठेवलेला जो खिळा आहे त्याला जंग लागत नाही. मात्र म्हणजे जंग लागण्यापासून वाचवण्यासाठी इथे वस्तूला ऑइलिंग केल्याने त्याला जंग लागत नाही. तुम्हाला माहीतच असेल हा एक्झाम्पल की ऑइल लावण्याने एखाद्या लोखंडाच्या वस्तूला जंग लागत नाही. तर इथे दिलेलं आहे जंग म्हणजे काय की जेव्हाही आपण ही रेड कलरची लेअर बघतो तर इथे काय होतं, इथे रेडॉक्स रिएक्शन झालेली असते. एक रेडिश कलरची लेअर असते, सॉलिड लेअर, जो की मेटॅलिक सरफेसवर जमून जाते. अँड दिस लेअर इज कॉल्ड रस्ट. इज chemical formula is Fe2O3. This Fe2O3 into XH2O. This is the formula of corrosion, rust. The rust on iron does not form by a simple reaction of oxygen with iron surface. जो रस्ट आहे, जो जंग आहे, हा एक सिंपल प्रोसेस नाही आहे, सिंपल रिएक्शन नाही आहे ऑक्सिजन आणि आयरन सरफेसच्या मध्ये. ही एक अगदी गुंतागुंतीची प्रोसेस आहे, जी प्रोसेस इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन आहे. डिफरंट रिजन्स ऑन द सरफेस ऑफ आयरन बिकम एनोड अँड कॅथोड. आयरनच्या सरफेसवर वेगवेगळे पार्ट, एक एनोडचे प्रकारे कार्य करतो, तर दुसरा कॅथोडच्या प्रकारे कार्य करतो. आणि जो Fe आहे आयरन, तो ऑक्सिडाइज होतो एनोडवर, एनोड रिजनवर Fe ऑक्सिडाइज होतो. ऑक्सिडाइज होणे म्हणजे इलेक्ट्रॉनला गमावणे, म्हणून इथे Fe2+ आयन हा बनतो, म्हणजे इथे केटाईन तयार होतो. सो AF इज इक्वल्स टू Fe2+ 2E, म्हणजे ऑक्सिडायझेशन आहे कारण इथे इलेक्ट्रॉन गमावला गेला आहे. दुसरा पॉईंट, O2 इज रिड्युसेस टू फॉर्म वॉटर इन द कॅथोड रिजन. कॅथोड रिजनवर काय होतं की ऑक्सिजन गॅस इथे रिड्यूस होते म्हणजे हायड्रोजनचे संपर्क करणे, हायड्रोजनचे जुळणे. बघा हे 2H2O आलेला आहे म्हणजे इथे रिड्यूस झालेला आहे. आणि 4E इलेक्ट्रॉन प्लस करणे म्हणजे सुद्धा रिडक्शन होणे. हे दोघी पॉईंटमध्ये पहिले तर एनोडची रिएक्शन सांगितली आहे आणि दुसरं कॅथोडवरची रिएक्शन सांगितली आहे. When Fe2+ ion migrate from the anode region, they react with water and further get oxidized to form Fe3+. इथे Fe2+ चा कन्व्हर्टेशन झालं Fe3+ मध्ये, म्हणजे इलेक्ट्रॉन एक गमावलं आहे म्हणून हे ऑक्सिडायझेशन झालेलं आहे. त्याचसोबत ऑक्सिजनचं रिडक्शन झालं म्हणजे ही रिडॉक्स रिएक्शन आहे, म्हणजे जंग लागणे म्हणजे एक प्रकारची रिडॉक्स रिएक्शन आहे. A reddish colored hydride ऑक्साइड इज फॉर्म फ्रॉम Fe3+ आयन, इट इज कॉल्ड रस्ट. एक लाल रंगाची परत तयार होते Fe3+, याला जंग म्हणतात, रस्ट म्हणतात. इट कलेक्ट्स ऑन द सरफेस आणि सरफेसवर जमा होते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जंग समजलं असेल. यानंतर इक्वेशन नंबर 29चे रीडिंग बघून घ्या. रीडिंग करणं हे अगदी महत्त्वाचं आहे. या ठिकाणी twice Fe3+ 4H2O is equals to Fe2O3 into H2O plus 6H+. इथे सर्व फिजिकल स्टेट सुद्धा दाखवलेली आहे की कोणकोणते ॲक्वेस सॉल्युशनमध्ये आहेत, तर कोणत्या लिक्विड फॉर्ममध्ये. आणि हे H2O हे जो जंग आहे हा सॉलिड स्टेटमध्ये परत स्वरूपात असतो, आयरनवरती जमा होणारा. अँड ड्यू टू व्हराईज कंपोनेंट ऑफ ॲटमॉस्फिअर ऑक्सिडेशन ऑफ मेटल टेक्स प्लेस. ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळे घटक असतात, जसं वॉटर मॉलिक्युल्स आहे, वॉटर वेपर, आणि वेगवेगळे गॅसेस आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे मेटल्सवर जंग लागतो ऑक्सिडेशनची प्रोसेस झाल्यामुळे. अँड कॉन्सिक्वेंटली रस्टलिंग इज देअर डॅमेज, आणि त्याला हळूहळू करत डॅमेज करून देते ती मेटलला. तुम्हाला माहीत असेल जंग लागण्याने लोखंडाची झीज होते, त्याचं वजन कमी होतं. अँड दिस इज कॉल्ड कोरोजन.
कोरोजन. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की लोखंडाला जंग लागल्याने किती मोठं नुकसान होतं. मोठे मोठे मशीन, त्याचे पार्ट्स हे जंग लागल्यामुळे काम करत नाही. मग त्यासाठी वेळोवेळी त्यांची काळजी घ्यावी लागते, ऑइलिंग करावी लागते, हे सर्व काही. त्या व्यतिरिक्त लोखंड इतर दुसरे मेटल्सला सुद्धा हे जे कोरोजनचे प्रॉब्लेम होते, जसं सिल्वर आहे, कॉपर, ब्रास, हे सगळे मेटल्स आहेत, त्यांना सुद्धा वरतून जे हवेमध्ये असलेले वॉटर वेपर अँड वेगवेगळी गॅसेसमुळे इथे कोरोजन होतं. यानंतर चॅप्टरचं लास्ट टॉपिक आहे ते म्हणजे रेन्सिडिटी. मराठी त्याला वर्ड आहे खवटपणा. When we use old leftover cooking oil for making foodstuff, it is found to have fall odor called rancidity. जेव्हा आपण तेल किंवा तूप दीर्घकाळ तसेच ठेवले जाते किंवा तळलेले पदार्थ जास्त वेळ तसेच ठेवले जातात, त्यामुळे त्याचे ऑक्सिकरण होतो. इफ फूड इज कुक्ड इन सच ऑइल, इट्स टेस्ट ऑल्सो चेंजेस. जर अशा तेलमध्ये जेवण केला तर त्याचा टेस्टही बदलून जातो. रेन्सिडिटी इन द फूड स्टफ कुक्ड इन ऑइल और घी इज प्रिव्हेंटेड बाय युजिंग अँटीऑक्सिडंट. तर ही जे खवटपणा आहे ते अँटीऑक्सिडंटचा उपयोग करून घालवला जाऊ शकतो, दूर केला जाऊ शकतो. द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन ऑफ फूड स्टफ कॅन ऑल्सो बी स्लोड डाऊन स्टोरिंग इट इन एअर टाईट कंटेनर. आणि ऑक्सिडेशनची ही प्रोसेस त्या खाद्यपदार्थाला एअर टाईट कंटेनरमध्ये जर ठेवलं, त्याच्याने सुद्धा ही प्रोसेसला स्लो करता येते. म्हणूनच तळलेले पदार्थ, काही खाद्यपदार्थ असतील तर त्यांना हवाबंद डब्यामध्ये ठेवलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओसोबत आपला चॅप्टर नंबर 3 केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन हा सुद्धा पूर्ण झालेला आहे. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ लक्षात आले असतील. तर प्लीज फटाफट पाठाखालचे सर्व प्रश्नोत्तर लिहून काढा आणि मला सेंड करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.